सांगलीतून 3 पाटलांच्या मतदानाची कुस्ती पार पडली. निकाल ईव्हीएम मध्ये बंद झाला. विशाल पाटलांचं तिकीट कापल्यानं सांगलीची जागा चर्चेत आली होती. नो मशाल ओनली विशालच्या घोषणा दिल्या जाऊ लागल्या होत्या. मतदानानंतर आता बरंच चित्र क्लिअर होऊ लागले आणि सांगलीत विशाल पाटलांनी मशाल विझवली का असं लोक सरसकट बोलू लागले. यंदा महाराष्ट्रातून अपक्ष खासदार म्हणून विशाल पाटील हे नाव दिल्लीत सांगलीचा आवाज बनेल का? महाविकास आघाडीचं पारडं जड असतानाही विशाल पाटील भारी पडून शिवसेनेची मशाल का विझली? विशाल पाटलांना कुठल्या विधानसभा मतदारसंघातून कसं लीड मिळलंय हेच कट टू कट सांगतोय या व्हिडिओच्या माध्यमातून. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर एक महत्वाची आठवण, जर तुम्ही अजूनही आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सांगलीची जागा प्रतिष्ठेची बनेल याची कोणी कल्पनाही केली नव्हती. 2 टर्म भाजपच्या संजय काका पाटलांनी दिल्लीवारी केल्यानंतर काँग्रेसचा हा बालेकिल्ला विशाल पाटलांना खासदार बनवण्यासाठी मनानं आणि मतानं देखील तयार होता. पण महाविकास आघाडीच्या जागावाटपात मिठाचा खडा पडला आणि सांगलीचा तिढा आणखीनच वाढला. कोल्हापूरच्या बदल्यात सांगली असा फॉर्म्युला समोर येत उद्धव ठाकरेंनी तिकीट वाटपाच्या आधीच डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना सांगलीची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे नाराज झालेल्या विशाल पाटलांनी विश्वजित कदमांच्या मदतीनं तिकीट मिळवण्यासाठी ताकद लावली होती. पण त्यात त्यांना यश आलं नाही. अखेर पाटलांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून फॉर्म भरला आणि निवडणूक चिन्ह मिळालं लिफाफा. मतदानाच्या दिवशी खरी लढत 3 पाटलांच्यातच होती. ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील, भाजपकडून संजय काका पाटील आणि अपक्ष म्हणून विशाल पाटील. पण सांगलीत खरी लढत दोघांच्यातच झाली. एक म्हणजे विद्यमान भाजप खासदार संजय काका पाटील आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील. लोकांनी ही निवडणूक विशाल पाटील विरुद्ध संजय पाटील आहे. बाकी उमेदवार मग 18 जण रिंगणात आहेत, ते गौण आहेत. ही थेट लढत आहे. ठाकरे गटाची जिल्ह्यात असणारी कमकुवत ताकद, विश्वजित कदमांच्या मदतीचा छुपा हात आणि विशाल पाटलांच्या पाठीशी असणारी सहानुभूतीची भावना हे सगळे फॅक्टर निर्णायक ठरले आणि चंद्रहार पाटील निवडणुकीच्या आधीच साईडलाईन झाली. त्यामुळे कमळ विरुद्ध लिफाफा असंच काही वातावरण मतदानाच्या दिवशी पाहायला मिळालं. पण या लढतीतही अखेर विशाल पाटीलच बाजी मारताना दिसतायत. सांगलीत मतदानाची सुरुवात झाली ती विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांच्या एका फोटोनं. मतदान केंद्रावरती मतदान झाल्यानंतर दोघांनी एकत्रित फोटो शेअर केला आणि सांगलीला नवा मेसेज दिला. विश्वजित कदम महाविकास आघाडीच्या उमेदवाराचं म्हणजे चंद्रहार पाटलांचं काम करणार असं सांगत असले तरी त्यांनी काँग्रेस पक्षाची संपूर्ण ताकद आतून विशाल पाटलांच्या पाठीशी लावली होती. हे मतदानाच्या दिवशी अनेक प्रसंगातून आढळून आलं. दादा पाटील घराण्याच्या समर्थक कार्यकर्त्यांनी विशाल पाटलांसाठी जीव तोडून प्रचार केला होता आणि त्यात भरीत भर म्हणजे वंचितनेही विशाल पाटलांना पाठिंबा देऊन मोठा डाव साधला. सुजाता आंबेडकरांपासून वंचितची संपूर्ण यंत्रणा विशाल पाटलांच्या पाठीशी होती आणि त्याचंच प्रतिबिंब मतदानाच्या दिवशी प्रत्येक बूथवरती पाहायला मिळालं. मराठा, दलित, मुस्लिम आणि संजय काकांच्या 2 टर्मच्या कारकिर्दीला कंटाळलेल्या मतदाराचं मत ही विशाल पाटलांच्या पाठीशी राहिलं. त्यामुळे यंदा विशाल पाटलांची दिल्लीवारी फिक्स समजली जाते. विधानसभा मतदारसंघ निहाय झालेल्या मतदानाच्या टक्केवारीवरही नजर टाकली तर हे स्पष्ट होतं की विशाल पाटलांचं पारडं जड झाले. कडेगाव, पलूस आणि मिरजेमधून विशाल पाटलांना मिळणार लीड तासगावमधून संजय काकांना तोडताना दमछाक झालेली दिसते. त्यातच भाजपचे जत विधानसभेचे माजी आमदार विलासराव जगतापांनी संजय काकांचा विरोध करत विशाल पाटलांना पाठिंबा दिलाय. त्यामुळे एकट्या हिंदुत्वाच्या मतांच्या आधारावर संजय काका सांगलीची खिंड लढवताना दिसले. पण विशाल पाटलांच्या पाठीशी असणारी सहानुभूतीची लाट हीच चांगलीच निर्णायक ठरणार आहे असंच काहीसं चित्र सध्या तरी दिसते. थोडक्यात सांगायचं झालं तर विशाल पाटलांना हलक्यात घेणं महाविकास आघाडीला जड गेले. सांगलीच्या जागेवर हट्ट करून आपला निर्णय चुकला याचा ठाकरे गटाला 4 जूनला नक्कीच पश्चाताप होईल असं वातावरण निवडणुकीनंतर सध्या तरी सांगलीत पाहायला मिळते. त्यामुळे ऐनवेळी उमेदवारी जाहीर करून दादा पाटील घराण्याच्या राजकारणावर तुळशीपत्र फिरवण्याचा डाव विशाल पाटलांनी हाणून पाडला. या उलट भाजपच्या कट्टर हिंदुत्ववादी विद्यमान खासदाराला शेव देत शिवसेनेची मशाल विझवत विशाल पाटील हे सांगलीत गेम चेंजर ठरताना दिसतायत. या सगळ्यात आपल्या काँग्रेसी असण्याचा आणि पक्षाची एकनिष्ठ राहण्याचा हवाला देत काँग्रेस वरिष्ठांचीही त्यांनी गुळची केली. शरद पवार साहेब जे क्लेम करतात की त्यांचा पक्ष त्यांचा आहे, त्यांचा पक्ष अजूनही राष्ट्रवादीचा आहे, त्यांचं चिन्ह त्यांच्याकडनं चोरलं गेलं. उद्धवजी ठाकरे तेच सांगतात की त्यांचा पक्ष तोच आहे, शिवसेना शिवसेनाच आहे, पण त्यांचं चिन्ह जे धनुष्यबाण होतं त्यांच्याकडनं चोरलं गेलं. आणि आम्ही सेम मुद्दा मांडतो, आमचा पक्ष तोच आहे, आम्हीच काँग्रेसचे पक्ष आहोत, सांगलीत आमचं चिन्ह आमच्याकडनं चोरलं गेलं. थोडक्यात काय तर चंद्रहार पाटलांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून नो मशाल ओनली विशालचाच नारा विशाल पाटील समर्थकांनी अखेर खरा ठरवला. आता हे सगळं पाहता खरंच सांगलीत मशाल विझवून विशाल पाटील त्यांच्या सहानुभूतीचा लिफाफा चालणार का? आणि हेच जर चित्र असेल तर विशाल पाटलांच्या विजयाचं मार्जिन किती असणार? तुमच्या मते सांगलीतून
खासदार नेमकं कोण असेल हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अजूनही जर का तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये।